भारत आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेल्या ट्रेड डीलची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे। अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ 25%वरून 18%पर्यंत कमी केलंय। याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे। या बदल्यात भारत अमेरिकेला काय देणार हे स्पष्ट झालेलं नाही। भारत अमेरिकेकडून विविध क्षेत्रांमध्ये 500 अब्ज डॉलरची खरेदी करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे केंद्र सरकारनं मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही। तर अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची फोनवरून चर्चा झाली। भारतावरील 25% टॅरिफ आता 18%पर्यंत आहे। भारतावरील टॅरिफ आणखी कमी होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। भारत व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करणार।